हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर आज आहे अंगारकी चतुर्थी। तर सकाळपासून आम्ही आज उपवास वगैरे धरलेला आहे आणि त्यातच आता मला फोन आला की आपली मशीन पण येणार आहे, म्हणजे पोकलन मशीन। तर त्याचं पूजन करायचं चाललं आहे आमचं। 5 ते 6 वाजेपर्यंत पूजन करायचं आहे। तर बरं सर्व घरातली कामं आटपते मी आणि जेवण वगैरे बनवते। नंतर मग आम्ही जाऊ तिकडे, म्हणजे तिकडनं येऊन मग पुन्हा बनवायला नको, म्हणून मी सर्व तयार आहे अगोदरच करून घेते। तरीही आता मी सध्या भांडी वगैरे आहेत ना ते जी घासलेली भांडी होती ती लावते, त्यानंतर मग जी आहेत भांडी ती घासते, नंतर मग जेवणाला सुरुवात करते। इथे मी सर्व भांडी वगैरे घासली। हा माझा तांदळाचा डब्बा, जो पिठाचा डब्बा, तो संपला होता पीठ, तो घासून ठेवला आहे मी आणि छोट्या डब्यामध्ये राहिलेला पीठ काढून घेतलं आहे। आणि इथे मी जेवण वगैरे तयार केलं आहे। ऑलमोस्ट आता 6 वाजायला आलेत आणि तोपर्यंत माझं सर्व जेवण झालं आहे। तर आज आहे अंगारकी, त्यामुळे उपवास होता म्हणून लवकर जेवण केलं आहे। आणि त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत, आम्ही एक मशीन घेतलेली आहे, त्याचं पूजन वगैरे करायला जाणार आहोत। तर त्यासाठी मी ही साडी वगैरे काढली आता घालायला, आता तयारी केल्यावर भेटू। तर असा आहे माझा हा लुक, तर असा आहे माझा हा फुल लुक। मी ही साडी लावली। हॅलो दीदी, या टपला जेवण ना घाईनच, मी पण घाईनच केला। तर ही आहे ती मशीन आणि सॅनी या कंपनीची आहे। ही आता आमची सेकंड झाली मशीन। याच्या अगोदर एक आहे आणलेली आमच्याकडे आणि ही एक आता झाली। साईडवर याची खूप गरज असते, त्यासाठी ही घेतलेली आहे आता। आणि हा बघा आमचा ऑनर स्कूलमधूनच आलेला आहे, तसंच त्याला घेतलं आणि आम्ही आलो, त्याच्यामुळे कपडे वगैरे चेंज नाही केली। हे कॅबिन वगैरे आहे इथे। आणि हे आहे आमच्या बिझनेसचं नाव, मोरिया ट्रान्सपोर्ट आणि मोरिया एंटरप्राइजेस पण आहे। इथे आता आणलंय पूजेचं सामान सर्व। हे आहे मशीन आणि जोपर्यंत आमची माणसं येत नाहीत ना, तोपर्यंत मी रांगोळी वगैरे काढून घेते। आता इथे सर्व जण आलेली आहेत आणि आता आम्ही इथे सर्व मांडायला घेतलंय। आणि सिनो बघा वरतीचं कसं चढलंय। आता इथे आम्ही हळद कुंकू आणि ते अष्टक वगैरे ते लावतो। सर्व मशनीला सगळीकडे लावायला लागतं, ते आम्ही लावतो। आणि मी इथे स्वस्तिक वगैरे काढणार आहे आता। स्वस्तिक तरी कुठे काढायचं? स्वस्तिक कुठे काढायचं? समोर काचेला स्वस्तिक येईल काढता काढ। नाही येणार ना, नको 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 काय पाय केला
स्कूल मधून आलाय काय दिनो पाया पड नीट पड असा कसा होणार तू नवीन ऑपरेटर गजू द ऑपरेटर वरती घे याच्यावर ती तुझी चुकी तिथे आता मशनीचं आमचं पूजन वगैरे झालंय आता चाललो आता आम्ही घरी सर्व चालला प्रेम वगैरे गाडी आमची चाललो आता घरी इथे पूजन झालेलं आहे हे तो ड्रायव्हर आत्ताच मशीनचं पूजन वगैरे करून घरी आलोत आणि आता थोडा वेळ बसते नंतर मग दिवाबत्ती वगैरे करते आणि संकष्टी पण पूजायची आहे आम्हाला आता तर आम्ही सगळे एकत्र जमू आणि खाली संकष्टी आम्ही पूजून घेऊ बाहेरच आम्ही एकत्र संकष्टी पूजतो जेवण वगैरे झालेलं आहे फक्त एक भात व्हायचा आहे तो मी एकाकडे असं म्हणजे तोपर्यंत लावते भात कुकरला म्हणजे भात पण होऊन जाईल चला मग मी तुम्हाला संकष्टी पण कशी पुजतो आम्ही एकत्र ते पण दाखवते तर हे मी आता देवासाठी जेवण काढले नैवेद्य म्हणून तर मी आता घेऊन चालले हा नैवेद्य बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे आतमध्येच आम्ही चतुर्थी पूजायला घेतली नाहीतर बाहेर तुळशी समोर आम्ही पूजतो तर आज घरात गणपती समोर देवाऱ्याच्या समोरच घेतलेली आहे पूजायला आणि इथे आता सर्व मांडलेलं आहे व्यवस्थित आणि एक एक करून पाया पडून घेऊ आम्ही
उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी. अशा प्रकारे आम्ही आता संकष्टीचं पूजन वगैरे केलं आहे. जेवणं वगैरे झाली आमची. तर आता माझा हा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.